श्रीराम समर्थ गुरुजी। मी रवींद्र शिवाजी होले, राहणार लवळे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे, वास्तुविशारद बॅच नंबर 15चा विद्यार्थी। प्रथमतः गुरुजींना व माझ्या गुरुबंधू आणि भगिनींना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या गृहपाठाचा विषय राहत्या घराजवळील जमिनीचा उताराचे अथवा प्लवचे वास्तूवर होणारे परिणाम। संदर्भ विश्वकर्मा प्रकाश व बृहत वास्तुमाला या ग्रंथानुसार। अभ्यासातील मुद्दे: 1. जमिनीचा उतार म्हणजे काय व चढ म्हणजे काय। 2. दिशानिहाय उतार व त्याचे परिणाम। स्पष्टीकरण: कालच्या व्हिडिओमध्ये आपण डोळे, त्वचा, कान, नाक व जीभ या मानवाला अमूल्य मिळालेल्या पंचेंद्रियांचा योग्य तो उपयोग करून मातीचा रंग, स्पर्श, रूप, गंध, चव तसेच शब्द या पंचरसाचा सविस्तर विचार करून माझ्या राहत्या घराजवळील माती ही क्षत्रिय वर्णाचीच आहे हे सिद्ध केले। हे पाहत असताना मातीची घनता, आर्द्रता, क्षेत्रफळाचा आकार, जमिनीतील घटक व त्या क्षेत्राचा चढ उतार या पंचरसलक्षणांचाही सविस्तर विचार केला। माझ्या घराच्या आसपासच्या परिसरात पोलीस खाते व संरक्षण दलात, आर्मी, नेव्ही व एअरफोर्समध्ये अनेक तरुण काम करतात, त्यामुळे निश्चितच ती माती क्षत्रिय वर्णाची आहे असे मी समजतो। विश्वकर्मा प्रकाश व बृहत वास्तुमाला या ग्रंथानुसार उतार अथवा चढ। प्रथम आपण उतार या शब्दाची व चढ या शब्दाची व्याख्या समजून घेऊ। जमिनीवर पाणी टाकले असता ते ज्या दिशेने वाहून जाते त्याला उतार म्हणतात आणि त्याच्या विरुद्ध दिशेला चढ असे म्हटले जाते। उदाहरणार्थ, पूर्वेला जमिनीवर पाणी टाकले असता ते पश्चिमेला वाहून गेले तर पश्चिमेला उतार आहे असे समजावे, तर पूर्वेला चढ आहे असे समजावे। माझ्या वास्तूच्या परिसरात असणारे चढ उतार: 1. पश्चिम उतार। माझ्या वास्तूच्या भागात पूर्वेकडून पश्चिमेला उतार आहे, त्यामुळे वास्तूत संतती हानी होणे, कलह निर्माण होणे इत्यादी वास्तुदोष घडतात। तसेच पूर्वेला चढ असेल तर पुत्रनाश होतो। उदाहरणार्थ, आमच्या भागात गेल्या 3 वर्षापूर्वी आमच्या शेजारचा एकुलता एक मुलगा पाण्यात बुडून गेला। तसेच दुसऱ्या शेजाराचाही एकुलता एक मुलगा भांडणात होऊन मेला। 2. उत्तरेला उतार। वास्तूच्या भागात दक्षिणेकडून उत्तरेला उतार आहे, त्यामुळे वंशवृद्धी व धनलाभ होतो। तसेच दक्षिणेला चढ असल्यामुळे वास्तू निरोगी राहते, त्यामुळे आमच्या भागात राहणाऱ्या उत्तरेकडील लोकांची आर्थिक स्थिती खूप चांगली व सधन आहे। तसेच प्रत्येकाची वंशवृद्धी ही चांगल्या प्रकारे होताना दिसते। तसेच उत्तरेला बंगल्यांची संख्या जास्त आहेत आणि शिवाय येथील राहणारी सर्व लोक निरोगी आहेत। अशा प्रकारे मी माझ्या बुद्धीच्या कुवतीनुसार, दिशेनुसार उताराचे केलेले विश्लेषण व त्यामुळे मिळणाऱ्या चांगल्या वाईट परिणामांची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मांडण्याचा यथायोग्य प्रयत्न केला आहे। काही चुकल्यास क्षमा असावी व चुकीची दुरुस्ती सांगावी ही विनंती। धन्यवाद गुरुजी।